नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपण पुढची डिझाइन बघणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पानगळ्याचा शेप कसा द्यायचा, त्याचबरोबर त्यावरती मणी कसे टाकायचे, बॉल चेन कशी चिटकवायची हे बघितलं होतं। आज आपल्याला पुढचं वर्क बघायचे। त्यासाठी मी हे मोठ्या साईजचे मणी वुडनच्या सुईमध्ये भरून घेतलेत। त्यानंतर आपण हा जो शेप दिलाय त्याच्यावरती आपल्याला हे मणी टाकायचं आहे, एकच मणी टाकायचं आहे। त्यासाठी थोडंसं अंतर सोडायचे वरती, त्यानंतर एक मणी टाकायचा आणि हा एक मणी टाकल्यानंतर तो लॉक करून घ्यायचा, जेणेकरून काय होईल, आपला हा मणी जो आहे तो हलणार नाही आणि फिट होईल तिथे। त्यासाठी एक मणी टाकला की लगेच लॉक करून घ्यायचं। यानंतर हा जो मणी टाकलाय तिथून पुढे आपल्याला 1 इंचाचं अंतर सोडून दुसरा मणी टाकून घ्यायचा आहे। एका वेळी एकच मणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पूर्ण जो शेप आहे त्यावरती आपल्याला या प्रकारे मणी टाकून घ्यायचे। आता हे मणी टाकल्यानंतर आपल्याला यावरती व्हाईट कलरचे जे मोती आहेत त्या मोत्यांनी वर्क करायचं आहे। तुम्ही ऑफ व्हाईट घेतले तरी चालेल, पण मी इथं व्हाईट कलरचे मणी घेतलेत। यानंतर आपण जो गोल्डन कलरचा मणी टाकलाय त्या मण्याच्या बरोबर शेजारी असे आपल्याला हे व्हाईट कलरचे मोती टाकून घ्यायचे। तो जो मणी आहे त्याला बरोबर राऊंड मध्ये हे मणी टाकून घ्यायचेत आपल्याला। मणी टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे लॉक करून घ्यायचे। प्रत्येक वेळेस मणी टाकून झाल्यानंतर लॉक करून घ्यायचं, म्हणजे ते काय होईल, ते मणी निघणार नाही। पुन्हा दुसरा जो मणी आहे त्याच्या राऊंड शेप मध्ये आपल्याला हे मणी टाकून घ्यायचे। तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल। त्याचबरोबर आपण सुरुवातीपासून आरी वर्क कसं करायचं, चेन स्टिच कशी करायची, मोती वर्क, मिरर वर्क या सर्वांचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तेही तुम्हाला गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती बघायला भेटतील। त्याचबरोबर जर कोणी नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। या प्रकारे आपण जे गोल्डन कलरचे मणी टाकले होते त्या मण्यांच्या बरोबर राऊंड शेप मध्ये आपल्याला हे मोती टाकून घ्यायचे। इथं आपली सुंदर अशी डिझाइन बनवून तयार झाली आहे। तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।
चला तर मग भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये.